काका आता तुम्ही या साईटवर तुमचे जुने मित्र शोधू शकता। मला एखादं नाव सांगा। कुमू। इनू दिर्या कोण? मी कुलकर्णी कुलकर्णी। त्या कुमुदिनी करमरकर भेटल्या नाहीत का? तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या कॉलेजमध्ये असताना। अहो तू उगाच त्यांची बाजू घेऊ नकोस। कुमुदिनी समजून मी भलत्याच बाईला अहो का उगाच जागताय? मी कुठे जागतोय? मी नाही जागत। मला झोप आली आहे, फार खूप झोप आली आहे। हा मला आले झोप। बाप्पा काय करून राहिला तुम्ही? लक्ष कुठे तुमचं? काकू ती दोघं निघाले, आता बी तुम्ही काही बोलणार नाही त्यांच्याशी? त्यांना अडवणार नाही? काकू जा ना, त्यांना अडवा, नका जाऊ देऊ त्यांना। असं काय करून राहिलात तुम्ही? मी तुमच्याशी बोलते ना। शकू ते डबे आत ठेवून दे, आता कधीच लागणार नाहीत परत ते। बाहेर चाला असतात चहा घ्यायला तर? मी इथनं कुठेही जाणार नाही। काकू आम्ही निघतो। महत्वाचं जेवढं लागणार आहे तेवढं सामान घेतलंय फक्त। म्हणजे खरंच निघाले तुम्ही? तुम्हाला घर मिळालं का? नाही, शोधतोय। हे घ्या, अजून घर मिळाले नाही तुम्हाला, मग जाणार कुठं? आणि असं काय करून राहिलं? आता काका तुम्हाला म्हणाले घर सोडून जा, तर लगेच निघाले? तुम्हाला काकांचा स्वभाव ठाऊक नाही? वरवरचा राग आहे त्यांचा। आता मलाच बघा, मला कितींदा म्हणतात काम सोडून जा म्हणून, मी निघाले नाही ना? पण तुम्ही कशाला निघताय? आणि आता जे काही झालं ते विसरून जा ना। काय काका,
बरोबर आहे ना? ए तुझी काही इतर कामं राहिली असतील ना ती करून घे जा. काका काहून रागवताय? त्यांना अजून घर नाही मिळालं. कुठे जाणारी पोरं? तुम्ही त्यांना थांबवा ना. तुम्ही सांगितलं ना तर थांबतील. मला ठाव आहे ही पोरं तुमच्या शब्दाच्या बाहेर नाहीत. आणि काका तुम्ही त्यांना प्रेम केलं, एवढी माया दिली, या मायानेच त्यांना थांबवा ना. मन मोठं करा आणि माफ करा ना त्यांना. काका माझं एवढंच ऐका. मग बघा तुम्हाला ना कामाच्या बाबतीत एक बी तक्रार करायची संधी देणार नाही मी. तुम्ही जे सांगाल ना ते मी ऐकेन. तुम्ही मला म्हणलात ना की हे घर सोडून जा, मी घर सोडून जाईन. काका माझं एवढं ऐका. थांबवा ना ह्यांना. शकू अगं मिळेल आम्हाला घर. हो ना जय? काळजी घ्या दोघं. काळजी घ्या दोघं जण. काका आम्ही चुकलो. आणि त्यासाठी वाटेल ती शिक्षा भोगायलाही आम्ही तयार आहोत. ही श्रेयसच्या बाईकची किल्ली तुम्ही मला दिली होती ती आता मला दोघांची काळजी घे. आणि काहीही झालं तरी हे घर सोडून कधी जाऊ नकोस.
काळजी घ्या. अदिती चल. थांबा. बाईकची चावी दिलीस तू, पण घराची एक चावी असेल ना तुमच्याकडे? किल्ली हरवली तर नाही ना? अहो आत्ताच ती किल्ली तुम्हाला हवे का? आम्ही तुम्हाला खूप दुखावलंय. तुम्ही आम्हाला घराबाहेर काढताय याचा राग नाही आलाय का आम्हाला? आणि कधी येणार नाही. कारण या घरापेक्षा तुमचं मन खूप मोठं आहे. मला तुम्ही मुलगी मानलत काका. फक्त मानलं नाही, पण स्वतःच्या पोटच्या मुलीसाठी जेवढं कोणी करणार नाही ना तेवढं तुम्ही माझ्यासाठी केलं. आज हीच मुलगी आपलं माहेर सोडून जाते काका. स्वतःची काळजी घ्या. स्वतःची आणि काकूंची. आमची काळजी नका करू. पण आमच्यामुळे स्वतःला त्रासही करून घेऊ नका काका, प्लीज. तुम्ही खूप चांगले आहात. खरंच खूप चांगले आहात तुम्ही. तुम्ही आमच्यासाठी कायम तेच काका राहात. आमच्यावर किती रागवले तरी मनातून हळवे असणारे आमचे काका.
आदिती, हे बघ आदिती, रडून काही होणार नाहीये. आपल्याला नव्याने आयुष्य परत सुरू करायचंय की नाही? मग आपल्याला असं खचून कसं झालं? आणि हे बघ, काहीही झालं तरी काका काकूंचा आशीर्वाद सतत आपल्या बरोबर आहे, हे तरी माहितीये ना तुला. प्लीज रडू नकोस. ओके, चहा. मी सुहासला फोन करतो. हे धर. हा जय. हा सुहास, अरे कुठे आहेस तू? अरे ते जागेसाठी एजंटकडेच बसलो मी. तुम्ही कुठे आहात? आम्ही बाहेर आहोत. बाहेर म्हणजे घर सोडलं. आणि सामान आहे आमच्या बरोबरच. मला काकांनी जाऊ दिलं? हा म्हणजे सुहास, खरं सांगू का, निघताना आम्हाला कळत होतं की आमच्या घर सोडण्याचा सगळ्यात जास्त त्रास काकांनाच होता. पण ते काही बोलून दाखवत नव्हतं, कारण काकूंना, आम्हाला, त्या शकूला व्यक्त होता येत होतं रे. काकांचं तसं नव्हतं. काळजी करू नको, मी हे संपवून लवकरात लवकर येतो तिकडे. जागेचं काही होतंय का? हो हो, चालू आहे प्रयत्न, मी करतो काहीतरी. ठीक आहे, ये तू, आम्ही वाट बघतोय. आपला नेहमीचा चहाचा ठेला ना बस स्टॉप जवळ, तिथे. चल ठेव. बाय. अशा सगळ्या वस्तू घरभर पसरलेल्या असतात. पसरून ठेवलेल्या नाहीयेत त्या, मुद्दाम ठेवलेत. आदितीने गिफ्ट म्हणून दिलेलं घड्याळ आहे ते. काही गरज नाही आहे त्या गिफ्टची. मी आणून देतो तुला याच्यापेक्षा चांगलं घड्याळ. हा, तू अगदी म्हणशील ते देतो. हे नको. पण मला नकोय ते घड्याळ. आदितीने प्रेमाने दिलेलं गिफ्ट आहे ते. पण मला त्यांची कुठलीही आठवण या घरात नकोय. त्यांची कुठलीही वस्तू नकोय मला इथं. बरोबर आहे तुमचं. पटतंय ना? मी बरोबर आहे म्हटलं. हा तुमच्या अंगातला जयने दिलेला शर्ट आहे ना, तो जेव्हा तुम्ही काढून टाकाल ना, तेव्हा पटेल मला. हा, देणारच आहे. सगळं टाकून देणार आहे. वस्तू टाकून द्यालो, पण आठवणींचं काय? कशाला रडतेस? रडून रडून स्वतःला त्रास करून घ्यायचा एवढं बरोबर कळतं तुला. होऊ दे ना, होऊ दे मला त्रास. तुम्हाला त्यांनी काय फरक पडतो? का माझ्या मुलांशी असं वागला तो? कुठली मुलं? पोटचा एकुलता एक मुलगा होता, तोही विसरला तुला. हे आपली मुलं नव्हती, भाडेकरू होते ते.
आपल्याशी खोटं बोलून राहिले. माझ्याशी कधीच खोटं बोलले नाहीत ते. प्रत्येक गोष्ट मला येऊन सांगायचे. आपल्या आईला सांगावं ना तसं. तुमच्या बाबतीत ते घडलं नाही कारण तुमचा धाक वाटायचा हो त्यांना, दडपण वाटायचं. मुळात परिस्थितीमुळे त्यांना खोटं बोलावं लागलं, हे सगळं लपवावं लागलं. पण तरीही त्या मुलांनी खूप वेळा प्रयत्न केला हो तुम्हाला सांगायचा. पण तुम्हाला दुःख होईल, तुमची काळजी वाटायची, म्हणून ती मुलं शांत राहिली हो. आणि तुमच्या हळव्या स्वभावामुळे मीच थांबवलं त्यांना. हो, पण सगळ्यांसमोर विक्षिप्त ठरवलंच ना त्यांनी मला. नाही नाही, त्याला ती मुलं जबाबदार नाही आहेत हो. एकदा नंदिनी इथे आलेली असताना मीच तिला तुम्ही आजारी असता असं कारण सांगितलं. काय